इस्रायल हारी देवाचो वायदो. देवाने इस्रायल हांदय लाल दर्यामासी बाहेर काढी मंगे तांदय रानमा सिनाय डोगराचे वाटे घेऊन जाव. यो तोच डोगर आसी जथई मुसाने पेटतो झाड नांगनो आस. लोका हे डोगराचे नीचे पोताचे तंबू खेचूने बांधी. देवाने मुसा ने इस्रायलचे लोकांदे आखी, तुम्ही माझी आज्ञा पाळझा ने माझे सोगंद पाळझा, ते तुम्ही माझे खास धन याजकोचो राज्य ने पवित्र देश होई जा. 3 दिस मंगे जै लोका हे पोतादय आत्मिक रीते तयार करी. देव गर्जना, वीजळी, धुमाळ आणि रणसिंगडाचे उच्चे आवाज हारी सिनाय डोगरावर उतरीन. खाली मुसादय डोगरावर जाऊची परवानगी असे. तई देवाने तांदे सोगंद ओपीने आखी, मै यहोवा तुमचो देव आहाय, जो तुमदे मिसरची गुलामी माथी सोडवूने आणि दुसरे देवादय नाखे मांझा. तुम्ही मूर्ती बनावझा नाखे ने ताहाची उपवास करझा नाखे. कसा काय मै यहोवा विश्वासवाळो देव आहाय. माझो नाव अमथो घिझा नाखे. साबात दिस पवित्र पाळो भूलझा नाखे. तुम्ही 6 दिस तुमचे अख्खेज काम करा. 7मो दिस तुमचेसाठी आरामचो ने मांदय आठव करोचो दिस आहे. तुमचे आईस बास दे मान ओपा. खून करझा नाखे, व्यभिचार करझा नाखे, चोरी करझा नाखे, ठगझा नाखे. तुमचे पडोसीची बाईल, ताचो घर ने ताचो जा काय होवो ताची इच्छा राखझा नाखे. ताचे मंगे देवाने ये 10 आज्ञा दगडाचे पाट्यावर लखी ने तांदे मुसादय ओपी. देवाने दुसरे घने नियम ने विधी पाळोंदे साठी ओपी. जे लोक ये नियमचे अधीन रहित ते देवाने वचन दिनो आसी तसो तो तांदे आशीर्वादित करेत ने तांचो रक्षण करेत. जो ते ताची अवगणा करीत ते देव तांदे शिक्षा करेत. देवाने इस्रायली जो मांडवो बनावो मागत आसी ताची आखी माहिती ओपी. तादय मुलाकात मांडवो आखवा मया. तादय 2 खोली आसी. तादे 1 मटे पडदाखल अलग करत आसी. पडदाचे मगलाठींची रूम मा जावची परवानगी खाली मेन याजक दय आसी. कसा काय तथय देव रहत आसी. जो कोणी देवाचे नियम तोडई तो मुलाकात मांडवासी एक जानवर आणय ने ताचो देवादय बलिदान करत आसी. याजक ते जानवर दे मारत आसी ने तादय वेदीवर पेटवत आसी. जे जानवरचो बलिदान ओपवामये ताचो रगत माणसाचे पाप दय दपवत आसी ने ते माणसादय देवाचे नजरमा शुद्ध बनावत आसी. देवाने मुसाचे भाऊस हारून ने हारूनचे वंशजोदय ते हे याजक बनावसाठी पसंत करी. आखे लोका हे देवाने जे नियम ओपने आसी ताची एकलाचीच भक्ती करोची ने ताचे खास लोक बनोचे ते साठी ते मानीन. पण ताहे देवाचे अधीन रहोचो जो वचन ओपनो आसी ताचे थोडोक समय मंगे ताहे मोठो पाप करी. मुसा घने दिस हुदी देवाच्या हारी गोट करत सिनाय डोगरावर रहीन. लोक ताचे अजून याची वाट नांगून कंटाळून जाव. ताचेन ते हारून सी सोनू घेऊन याव ने तादय ताहाच्यासाठी मूर्ती बनावून आखी. हारून ने ताहाचे भाग सोनाची मूर्ती बनावी ने ताचो आकार वासर जा जसो आसी. लोक जंगली जसे मूर्तीची पूजा करो मंडीन ने तादय बलिदान चढावा मंडीन. देव ताहाचे सी घनो खंतवान ने ताहाचो नाश करोचो विचार करी. पण मुसा ने ताहाचेसाठी प्रार्थना करी ने देवाने ताची प्रार्थना ऐकी ने ताहाचो नाश नहा करी. जै मुसा डोगरावरसी बुडायाव ने तेहे मूर्ती नांगी तै तो अलो खंतवान काय तेहे ते दगड जावर देवाचे 10 आज्ञा लखणे आसी तांदय आफळूने तोडू मिली. तई मुसाने ते मूर्ती दय खांडूने ताचो भुक्को बनावून दिन ने ते भुका दय तेहे पाणी मा मेळवू लोकांदे पाजे. देवाने लोकांवर बिमारी दवडी ने ताहाचे माचे घनाचो मरण होन. मुसा दुसरी वार डोगरावर चढीन ने देवादे लोकांदे माफ करो प्रार्थना करी. देवाने मुसाचो ऐकी ने तांदे माफ करी. मुसाने जे दगड तोडणे आसी ताचे जग्यावर तेहे दुसरे दगडावर 10 आज्ञा लखी. ताचे मगे देव इस्रायली हांदे सिनाय डोगरा पासी वायदाचे देश वाटे पुढे घेऊन जाव.